इयत्ता 8वी. विषय भूगोल. अध्ययन निष्पत्ती 0873.13. विद्यार्थी लोकसंख्या अभ्यासाचे महत्त्व तसेच लोकसंख्येची रचना स्पष्ट करतो. प्रश्न पहिला. एखाद्या प्रदेशाच्या विकासासाठी घटक महत्त्वाचा आहे. ए. लोकसंख्या, बी. जन्मदर, सी. मृत्यूदर, डी. स्थलांतर. बरोबर उत्तर लोकसंख्या. प्रश्न दुसरा. मुबलक साधन संपत्तीच्या प्रदेशात लोकसंख्या असते. ए. कमी, बी. जास्त, सी. भिन्न, डी. खूप जास्त. बरोबर उत्तर जास्त. प्रश्न तिसरा. महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा कोणता? ए. ठाणे, बी. अहमदनगर, सी. गडचिरोली, डी. लातूर. बरोबर उत्तर गडचिरोली. प्रश्न चौथा. लोकसंख्येच्या वितरणामध्ये धर्म, भाषा, वंश, परंपराद्वारे कोणत्या घटकांचा विकास होतो? ए. प्राकृतिक, बी. आर्थिक, सी. सामाजिक, डी. राजकीय. बरोबर उत्तर सामाजिक. प्रश्न पाचवा. ग्रामीण भूमी उपयोजनावर परिणाम करणारे घटक. ए. हवामान, बी. मृदा, सी. सरकारी धोरण, डी. वरील सर्व. बरोबर उत्तर वरील सर्व. प्रश्न सहावा. भारतात 15 ते 59 वयांच्या व्यक्तींचा गट म्हणून ओळखतात. ए. अकार्यक्षम, बी. कार्यक्षम, सी. साक्षर, डी. निरक्षर. बरोबर उत्तर कार्यक्षम. प्रश्न सातवा. क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्याचा प्रथम क्रमांक लागतो. ए. महाराष्ट्र, बी. राजस्थान, सी. उत्तर प्रदेश, डी. तामिळनाडू. बरोबर उत्तर राजस्थान. प्रश्न आठवा. भारतात ज्या व्यक्तीला लिहिता वाचता येते त्यास म्हणतात. ए. निरक्षर, बी. साक्षर, सी. परावलंबी, डी. अडाणी. बरोबर उत्तर साक्षर. प्रश्न नववा. मानवी विकास निर्देशकाचे मूल्य या दरम्यान असते. ए. 1 ते 2, बी. 0 ते 1, सी. 0 ते 3, डी. 0 ते 4. बरोबर उत्तर 0 ते 1. प्रश्न 10वा. या राज्यात स्त्रियांची संख्या
जास्त आहे? ए. केरळ, बी. महाराष्ट्र, सी. कर्नाटक, डी. मध्य प्रदेश.